नमस्कार, मी मंगेश. व्हायरल वृत्तमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि आजचा विषय आहे वैभव सूर्यवंशी भारताचं येणारं भविष्य आहे का? IPL इतिहासामध्ये असा आक्रमक खेळाडू भारताला मिळणं नक्कीच भारताचं भाग्य आहे. वैभव सूर्यवंशीच्या रूपामध्ये ज्या प्रकारे खेळाडू भारताला मिळालेला आहे, हा अतिशय शांत तितकाच तडाखेबाज फलंदाज भारताला मिळालेला आहे. या IPL मध्ये वैभव सूर्यवंशीची कामगिरी दमदार राहिली असून 242च्या स्ट्राईकने वैभव सूर्यवंशीने 680 धावा केलेल्या आहेत. त्यामध्ये 15 सामन्यांचा समावेश आहे. एक शतकासह 4 अर्धशतकाचा सुद्धा सूर्यवंशीच्या तडफदार बॅटने विक्रम केला आहे. या IPL मध्ये वैभव सूर्यवंशी याने कोणकोणते विक्रम मोडीत काढले आहेत आपण ते बघूया. क्रिस गेलचा 59 सिक्सरचा विक्रम वैभवने आपल्या नावावर केलेला आहे. 2012 मध्ये क्रिस गेलने 59 सिक्स त्या हंगामामध्ये IPL मध्ये लावले होते. मात्र तो विक्रम मोडत वैभव सूर्यवंशीने 65 सिक्स लावत तो विक्रम आपल्या नावावर केला. त्यासोबतच पॉवर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये वॉर्नरचा विक्रम होता, डेव्हिड वॉर्नरचा, जो की 464 धावांचा होता. तो विक्रम सुद्धा वैभव सूर्यवंशीने आपल्या नावावर केला आहे. त्याने तब्बल 490 धावा काढत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अवघ्या 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी आग ओकताना दिसत आहेत. पॅट कमिन्स असतील, जसप्रीत बुमराह असेल किंवा जोफ्रा आर्चर असे दिग्गज गोलंदाज, त्यांनी या सर्व दिग्गज गोलंदाजांची पिसे काढली आहेत. वैभव सूर्यवंशी येणारं भारताचं भवितव्य असल्याचं सुद्धा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, मायकल वॉन आणि त्यासोबतच सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. कालचा जो काही निर्णायक सनरायझर्स साठी सामना होता, कालच्या या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीने फक्त 29 चेंडूमध्ये 97 धावा ठोकल्या आहेत. याच्यामध्ये जवळपास 12 सिक्स आणि 6 चौकारांचा समावेश आहे. त्याच्या या खेळीमुळे सनरायझर्सचे फायनल मध्ये जाण्याचे स्वप्न पूर्णतः भंगले असून स्टेडियम मध्ये या संघाची मालकीन काव्या मारन सुद्धा रडताना दिसली. म्हणजे हा धसका आपण बघू शकता की वैभव सूर्यवंशीने काय धसका प्रत्येकाला दिला आहे. दिग्गज फलंदाज क्रिस गेलने सुद्धा वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलं असून हा नवा सिक्सर किंग असल्याचं क्रिस गेल यांनी म्हटलं आहे. वैभव सूर्यवंशीची ही तडाखेबंद अशी फलंदाजी पाहून आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. तो येणाऱ्या भारताच्या नव्या युवा फलंदाजीचं भवितव्य आहे का? आपल्या कमेंट नक्की सांगा. बघत रहा व्हायरल वृत्त.